नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. भैरवी म्हणत असते, अहो ॲडजस्टमेंट सगळ्यांनाच कराव्या लागतात, पण आपण कशाला किती महत्त्व द्यायचं हे आपणच ठरवायचं असतं. त्यावर किशाभाऊ म्हणतात, सुनबाई तू तर लय म्हणजे लय हुशार आहेस. त्यावर भैरवी म्हणते, ते तर मी आहेच, पण मुद्दा तो नाही आहे. मुद्दा हा आहे की एवढ्याशा घरातसुद्धा मुंबईत खूप पैसे पडतात आणि माझ्या माहितीनुसार अनिशच्या आई या घरात सुखी होत्या. म्हणजे त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. त्यावर किशाभाऊ म्हणतात, सुनबाई ताई या खुराड्यात आयुष्यभर ॲडजस्ट करून राहिली, पण मले सांग तुले आवडतं का इथे राहायला? त्यावर ती म्हणते, अर्थात माझ्या बहिणीची मुलं आहेत, अनिश आहे आणि बाबासुद्धा आहेत, मला आवडतं. इकडे अशोक मामा म्हणतात, आणखीन काय हवंय? एकमेकांच्या सहवासाची ओढ आहे ना तुम्हाला? त्यावर ती जोडपं म्हणतं, हो आहे. त्यावर ते म्हणतात, मग झालं तर एकमेकांना जपा. जोपर्यंत दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून स्वतःला आनंद होतो तोपर्यंत एकत्र राहा. घटस्फोट नका घेऊ, कारण या जगामध्ये कुठल्याही गोष्टीची रिप्लेसमेंट मिळते, पण आपल्या माणसाची नाही. तुमच्यापेक्षा जास्त जग बघितलंय मी म्हणून बोलतोय, बरोबर आहे ना? अशोक मामांचं बोलणं त्यांना पटतं आणि त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होते. अशा प्रकारे त्यांचा घटस्फोट होण्यापासून थांबतो आणि ते दोघे पुन्हा एकत्र येतात. हे बघून अशोक मामांनाही खूप छान वाटतं. इकडे रुपाली जनाकडून हळदी कुंकू समारंभाची माहिती ब्लॅकबोर्डवर लिहून घेत असते आणि म्हणते, छान लिहिलंस. त्यावर जना म्हणतो, अहो पण माझ्याकडून लिहिण्यापेक्षा त्या पॅरेलालकडून लिहून घेतलं असतं ना. त्यावर ती म्हणते, तो कुठे आहे जागेवर आणि त्याला जर मराठी येत असतं तर काय बघायला पाहिजे. इतक्यात राधावहिनी आणि अनिश तिथे येतात. राधावहिनी म्हणतात, बाई हळदी कुंकू का, ओळखलत का मला? मी अनिशची मामी. त्या रुपाली म्हणते, हो हो पाहिलं ना त्या दिवशी. आणि म्हणते, तुम्ही या हळदी कुंकवाला? त्यावर राधावहिनी म्हणतात, आता या वक्ताला नाही येऊ शकत आम्ही, परवा रिटर्न चाललोय. त्यावर रुपाली म्हणते, का हो, थांबा की 1-2 दिवस, त्या निमित्ताने आपली ओळख होईल. त्यावर राधावहिनी म्हणतात, माय बहीण अनिश, पाहिलं किती प्रेमळ आहेत सोसायटीतली लोक. ती प्रिया, ही बाई. त्या रुपाली म्हणते, बाई अहो मी लहान आहे तुमच्यापेक्षा. त्यावर राधावहिनी म्हणतात, अहो बाई, आमच्या विदर्भात लहान पोरीले बाई बाई म्हणतात लाडात. आणि त्या हळदी कुंकवाबद्दल माहिती सांगू लागतात. तेवढ्यात अनिश म्हणतो, मामी चल ना घरी जाऊ, खूप जड आहेत ग पिशव्या. त्यावर राधावहिनी म्हणतात, हात दुखले का तुझे, घेऊ का मी? त्यावर तो म्हणतो, नाही चल आपण वर जाऊया. इकडे किशाभाऊ दार उघडतात. अनिशला आणि राधावहिनीला बघून म्हणतात, ओ बाप्पा कायले इतका उशीर, तू म्हणजे ना एकदा खरेदीत रमली म्हणजे रमलीच. त्यावर त्या म्हणतात, काय सांगू तुम्हाला, तुमचा भाचा इतका हौशी, त्याने मला इतकी दुकानं फिरवली. बाप्पा चादरी म्हणू नका, उशाच्या खोळ्या म्हणू नका, त्या डिझायनर साड्या म्हणू नका. त्यावर किशाभाऊ म्हणतात, अगं हो, पण तू तर आहेर घ्यायला गेलतीस ना, एवढा खर्च कशाला केला? त्यावर त्या म्हणतात, मी कायला करतो, मला तर पर्समध्ये हात बी नाही घालू दिला त्यानेच खर्च केला. त्यावर भैरवी अनिशकडे बघून म्हणते, अरे वा. त्यावर किशाभाऊ म्हणतात, याले म्हणतात संस्कार. आमच्या वेणुताईकडे मोठी दानत होती, तिच्या लेकाकडे पण असणारच ना, काय राजे हो. पुढे ते म्हणतात, बरं मला लई भूक लागली, आपण जेवण करू. त्यावर भैरवी म्हणते, 1 मिनिट, आपण बाबा येईपर्यंत वाट बघायची का? त्यावर राधावहिनी म्हणतात, नाही ते जेवणाची वेळ उलटली की नाही तर माय पित्त चढतं आणि डोकं धरतंय, मले वाढ बाई जेवायले, मी हात धुवून येतो. इकडे भैरवी अनिशला म्हणत असते, असे काय हे, बाबांसाठी थांबले सुद्धा नाही. त्यावर अनिश म्हणतो, जाऊ दे ग. भैरवी विचारते, पण एवढा का वेळ लागला तुम्हाला? त्यावर अनिश म्हणतो, मुंबईतलं साड्यांचं मार्केट बघून मामीला वेळ लागलं. त्यावर भैरवी म्हणते, पण सगळा खर्च तुला करायची काय गरज होती? त्यावर अनिश म्हणतो, इट्स ओके, जाऊ दे, परत परत थोडीच येणार आहेत ते. त्यावर भैरवी हसून म्हणते, माझ्या हातचं खायला लागणार आहेत या विचाराने ते येणारच नाही. तेव्हा अनिश म्हणतो, ते जरी आले तरी तू थोडीच का असणार आहे इथे? त्यावर भैरवी म्हणते, तू काय माझ्या जाण्याची वाट बघतोय का अनिश? अनिश म्हणतो, रियालिटी सांगतोय. त्यावर भैरवी म्हणते, हो मला माहिती आहे सगळं, त्यामुळे सारखं सारखं बोलू नको दाखवूस, आणि मी जरी गेले तरी परत येईन ना मधून. त्यावर अनिश विचारतो, का? मुलांना एकदा घेऊन गेल्यावर तू इथं परत का येशील? तुझं कोण उरेल इथे? खरं सांगू तुला, तू इथून मुलांना घेऊन गेल्यावर बाबा तुला परत भेटणार सुद्धा नाही. खूप दुखावले जातील ते.
ते माझ्याशी कसे वागतील याचा तर मी विचारसुद्धा करू शकणार नाही. पण तुझ्याशी तर संबंधसुद्धा ठेवणार नाहीत ते. तू इथून गेल्यावर आमच्यासाठी तुझा चॅप्टर कायमचा बंद होईल. पण आय एम शुअर यू विल मूव्ह ऑन प्रिटी फास्ट, नाही का? हे ऐकल्यावर भैरवी अनिशकडे बघू लागते आणि विषय बदलत म्हणते, आज माझी भाजी बिघडली होती त्यामुळे मामी नाराज झाल्या होत्या. माहीत नाही बाबा काय बोलतील असं म्हणून भैरवी तिथून निघून जाते. इकडे रेयांश आणि संयमी परत येतात. संयमी म्हणत असते, मस्त होता ना कॅम्पस? त्यावर तो म्हणतो, हां पण थोडं लांब नाही वाटत आहे का? त्यावर संयमी म्हणते, हां इट्स ओके, पण रोज ट्रॅव्हल केल्यावर गर्दीची पण सवय होईल. तितक्यात देशमुख येऊन रेयांशला ओरडू लागतात, इथे का बाईक लावलीस तू? त्यावर रेयांश म्हणतो, काका बोलण्याच्या नादात विसरलो, सॉरी. त्यावर ते म्हणतात, सॉरी काय सॉरी, तुला याआधीही मी सांगितलं होतं की इथे गाडी लावायची नाही, सांगितलं होतं की नाही? आणि संयमीला म्हणतात, काय गं संयमी, तुझे आजोबा इतरांना बोलतात ना, बोलतात की नाही? मग तू सांग की या तुझ्या मित्राला. त्यावर संयमी म्हणते, पण तो सॉरी म्हणाला आहे ना? त्यावर ते म्हणतात, सॉरी म्हणलं की झालं की सगळं? कुठून कुठून येतात आणि आमच्या सोसायटीची वाट लावतात आणि म्हणतात, तुझ्या आजोबांना सांग की आधी याला शिस्त लावा म्हणावं. एरवी आमच्या डोक्याला ताप देत असतात आणि बारीक बारीक गोष्टीवरनं आम्हाला बोलत असतात, बोलतात की नाही? त्यावर संयमी रागातच त्यांना बोलते, एक मिनिट, तुम्ही माझ्या आजोबांना का मध्ये आणतायत? मान्य आहे ते चिडचिड करतात, पण असं अनरिजनेबल चिडचिड करत नाही, कळलं ना? त्यावर रेयांश म्हणतो, सॅम जाऊ दे ना. संयमी म्हणते, हे बघा तुम्ही रेयांशला उगाचच शिकवू नका सोसायटीचे नियम. त्यावर देशमुख म्हणतात, मी शिकवणार म्हणजे शिकवणार. त्यावर संयमी म्हणते, त्या दिवशी बघितलं हो मी, कॅरम खेळताना केवढा कचरा केला होता तुम्ही. त्यामुळे स्वतः नियम पाळा, मग दुसऱ्यांना बोला, कळलं? त्यावर रेयांश म्हणतो, सॅम चिल टाक ना. त्यावर ती म्हणते, चिल काय चिल, ते बघितलं का कसे बोलतायत? त्यावर देशमुख चिडतात आणि म्हणतात, ती मला कशी बोलते, माझं चुकतोय, मी शिकवतोय. रेयांश येऊन दुसरीकडे गाडी लावतो आणि संयमीला बोलतो, सॅम मला कळतच नाही आहे, तू का सारखी सारखी लोकांशी भांडतीयेस, परवा त्या प्रियाशी आणि आत्ता हे देशमुख काका झाले. त्यावर ती म्हणते, रेयांश ते तुला आणि आजोबांना उगाचच बोलत होते. त्या दिवशी ती प्रिया काकाबद्दल नको ते रुमर्स स्प्रेड करत होती, मग मी नाही बोलायचं? त्यावर रेयांश म्हणतो, ठीक आहे त्या दिवशीचं आय कॅन अंडरस्टँड, पण आज काही एवढं झालंच नाही आहे, माझीच चूक होती ना. त्यावर संयमी म्हणते, अरे पण तू लगेच सॉरी म्हणाला होतास त्यांना, तरी पण ते बोलतच सुटले. आणि जेन्युनली ते जर मला बोलले असते तर मला काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण ते तुला आणि आजोबांना बोलले. रेयांश म्हणतो, सॅम सोडून द्यायला शिक, ओके? त्यावर ती म्हणते, का सोडून देऊ? यू गाईज आर माय पीपल, माय क्लोजेस्ट. तुम्हाला काही बोललेलं मला आवडणार नाही. त्यावर रेयांश म्हणतो, वेट अ सेकंड, तू आजोबांना क्लोजेस्ट पीपलमध्ये कन्सिडर केलं आत्ता? त्यावर संयमी म्हणते, आणि तुलाही. हे ऐकल्यावर रेयांश खूप खुश होतो आणि तिला म्हणतो, राईट, आणि येतो म्हणून तिथून निघून जातो. इकडे भैरवी, राधावहिनी, किशाभाऊ सगळे शांत बसलेले असतात. तितक्यात अशोक मामा जॉबवरनं परत आलेले असतात आणि म्हणू लागतात, अरे घरात एकदम चिडीचूप आहे सगळं. राधावहिनी डोक्याला हात लावून बसलेल्या असतात. हे बघून अशोक मामांच्या लक्षात येतं की काहीतरी झालेलं आहे. त्यामुळे ते येऊन शांतपणे सोफ्यावर बसतात आणि हळूच विचारतात, काय झालं आहे? त्यावर किशाभाऊ म्हणतात, काय सांगू भाऊजी, काय दिवसभर जीवाची मुंबई करून झालं आहे, चादरी साडी सगळं घेऊन झालं आहे, पण मन काही भरत नाही. त्यावर अशोक मामा विचारतात, म्हणजे? त्यावर किशाभाऊ म्हणतात, हिलोना दुपारच्या जेवणातली भाजी नाही आवडून राहिली. त्यावर अशोक मामा भैरवीकडे बघू लागतात आणि विचारतात, मग? त्यावर राधावहिनी सुरू होतात आणि म्हणतात, काही नाही भाऊजी, मी सांगतो काय झालं ते. हे पाय, इथली साजरी मेथीची भाजी आणली होती. मेथीची कवळी भाजी केली साजरी तर कशी होते, साजरी होती की नाही? पण नाही, तुमच्या सुनेला करताच नाही आली. तोंडाची चवच गेली माय. वरण भात खायला लागला माले. उद्या लग्नात काहीतरी चमचमीत खाईल तेव्हा जीवाला शांतता वाटेल. आणि त्या म्हणतात, वेणुवंश असत्या तर असं झालं असतं का? त्या माऊलीनं कधीच कोणाला अर्धपोटी ठेवलं नाही घरात. सगळे तृप्त होऊन जात, नाहीतर त्यांची सून काही ढंगात येत नाही तिले. मायबापानं काही शिकवलंच नाही तिले काही. हे ऐकून भैरवी रागातच तिथून उठून निघून जाते. किशाभाऊ म्हणतात, भाऊजी कसं आहे, आमचं जेवण जरा दणकट असतं, असं वरण भात खाऊन पोट नाही ना भरत.
तेव्हा राधाबाईंनी म्हणतात, मले तर प्रश्न पडून राहिला, कसा गाडा संसाराचा ओढीन ही तुमची सून. हे ऐकल्यावर अशोक मामा त्यांना म्हणतात, ते मी बघतो. आणि त्यांना म्हणतात, तुम्ही जरा फिरून या, तुम्हाला बरं वाटेल. इकडे अनिश भैरवीच्या आईबाबांच्या घरी येतो. तिच्या बाबांना विचारतो, काकू दिसत नाही आहेत घरात. त्यावर ते म्हणतात, अरे ती जरा बाहेर गेली आहे. काय, ईशान कॅम्पला गेला, काल इराही गेली, त्यामुळे मोकळा वेळ होता, म्हटलं तू पण जा फिरून ये. आणि ते अनिशला विचारतात, तू काय सहजच आलास ना? तर अनिश म्हणतो, ॲक्च्युली एक रिक्वेस्ट होती म्हणून आलो होतो. त्यावर ते विचारतात, रिक्वेस्ट कसली? त्यावर तो म्हणतो, काकू आम्हाला परत 2 दिवस डबा देऊ शकतील का? आणि म्हणतो, आय नो ही रिक्वेस्ट खूप ऑड आहे, पण काका खरंच सांगतो, भैरवीवर खूप लोड येतोय. मामा मामी परवा जातील तोपर्यंत. त्यावर भैरवीचे बाबा म्हणतात, म्हणजे तोपर्यंत तुम्ही त्यांच्याशी खोटं बोलणार? हा स्वयंपाक भैरवीने केलाय असं सांगणार होय ना? आणि ते म्हणतात, अनिश माझं बोलणं तुला लागेल कदाचित. काय ना बाळा, आता भैरवीचं लग्न झालंय, हा संसार तिलाच करायचा आहे, त्यामुळे भैरवीच्या आईने असं ढवळाढवळ करणं चांगलं वाटणार नाही. मदत तर काय आम्ही केव्हाही करू, पण ही मदत नाही आहे, हा खोटेपणा आहे. आणि हा खोटेपणा भैरवीने करू नये असंच मला वाटतं. तेव्हा तू इथनं डबा नेऊ नकोस प्लीज. हे ऐकल्यावर अनिश डोक्याला हात लावून बसतो. इकडे राधा वहिनीच्या बोलण्याने भैरवी दुखावलेली असते आणि किचनमध्ये एकटीच रडत असते. अशोक मामा तिला आवाज देतात, भैरवी. त्यावर भैरवी म्हणते, स्वयंपाक करायला येणं ही एकच अचिव्हमेंट असू नाही शकत एखाद्या मुलीची. मी इतकी शिकली आहे, त्यासाठी प्रचंड मेहनत केली आहे. तुम्हाला कल्पना आहे का, एकट्या मुलीने परदेशात जाऊन नोकरी करणं किती कठीण असतं? तुम्हाला फक्त मी पैसे पैसे करते एवढंच दिसतं, पण त्यासाठी मी त्यामागे किती मेहनत घेतली आहे हे नाही दिसत कुणाला. मला नाही जमलं या सगळ्यामध्ये स्वयंपाक वगैरे शिकायला, आणि माझ्या आईनं नाही शिकवलं मला स्वयंपाक करायला. ती नाही म्हणाली मला कधी की बाईच्या जातीला स्वयंपाक आलाच पाहिजे. इनफॅक्ट ती मला एवढंच म्हणायची की तू शिक, तुझ्या स्वतःच्या पायावर उभी राहा, स्वतःचं पोट भरू शकते मी. आणि ती म्हणते, मेथीची पीठ पेरून भाजी मला नाही आली याचा अर्थ मला काहीच येत नाही असं नाही होत. मला नाही जमत हे सगळं, पण मी प्रयत्न करते ना, पण मला नाही आवडत. हे ऐकून अशोक मामा भैरवीला म्हणतात, मला पण नाही आवडत. घरच्या बाईच्या डोळ्यात पाणी आलेलं मलाही नाही आवडत. हे ऐकून भैरवी अशोक मामांकडे बघू लागते. अशोक मामा तिला म्हणतात, सगळं बरोबर होईल, येऊ देत राधावहिनींना, आपण चांगल्यापैकी स्वयंपाक करू. आणि भैरवी डोळे पुसते. तितक्यात राधावहिनी येऊन भैरवीला आवाज देऊ लागतात, सुनबाई झाला का स्वयंपाक? आता तरी मिळेल का पोटभर जेवाले? तेव्हा अशोक मामा त्यांना म्हणतात, हो मिळेल, साजरं संगीत स्वयंपाक करू, साजरं संगीत जेवण मिळेल. त्यावर त्या म्हणतात, बाप्पा तुम्ही करणार स्वयंपाक? त्यावर अशोक मामा भैरवीकडे बोट दाखवून म्हणतात, नाही मी कशाला, ही आहे ना स्वयंपाक करायला. आणि म्हणतात, ही पोरगी आहे ना, ही स्वयंपाकात 1 नंबरची पोरगी आहे. त्यावर त्या म्हणतात, हाय की नाही, तेच मी म्हणत होते. आणि ते राधावहिनीला म्हणतात, तुमच्यासारखा शिक्षक असेल तर अशा मुलीला शिकवायला नको का? शिकवा तिला. तितक्यात भैरवी म्हणते, माझी कामं? त्यावर मुद्दामच अशोक मामा तिला म्हणतात, कामं राहू दे बाजूला, गृहिणी म्हटलं की स्वयंपाक यायलाच पाहिजे. आणि राधावहिनीला विचारतात, शिकवताय ना तुम्ही? त्यावर त्या म्हणतात, हो, ए पोट्टे चल तिकडे, शिकवतो तुला. आणि त्या किचनमध्ये जाऊन तिला स्वयंपाक शिकवू लागतात. अशोक मामा त्यांच्याकडून सगळा स्वयंपाक करून घेतात. भैरवी आणि अशोक मामा एकमेकांकडे बघून हसू लागतात. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.